अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर पुन्हा एकदा संवेदनशील मुद्द्यावरून चर्चेत आले आहे। एका बाजूला मुस्लिम समुदायाकडून गोमातेला राष्ट्रीय पशु घोषित करण्याची मागणी करत तहसील कार्यालयात निवेदन दिलं जातं, तर दुसऱ्या बाजूला त्याच शहरातील वार्ड क्रमांक 2 मध्ये मोठ्या प्रमाणात गोवंश हत्या आणि गोमांस तस्करीवर पोलिसांच्या कारवाया सुरू आहेत। मग प्रश्न असा उपस्थित होतो, ही खरी श्रद्धा आहे की फक्त दिखावा? गोमातेचा सन्मान की गोमांसाचा व्यापार? पहा भीमप्रहार न्यूज मराठीचा विशेष रिपोर्ट। नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहतात भीमप्रहार न्यूज मराठी। श्रीरामपूर शहरातील तहसील अर्थात प्रांत कार्यालयात मुस्लिम समुदायाच्या वतीने गोमातेला राष्ट्रीय पशुचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली। समुदायातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन देत गोमातेच्या संरक्षणाची भूमिका मांडली। या निवेदनामुळे अनेकांनी स्वागत केले, मात्र याच वेळी शहरातील वास्तव काही वेगळंच चित्र दाखवत असल्याचा आरोप आता होत आहे। शहरातील वार्ड नंबर 2 गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांच्या कारवाईमुळे सतत चर्चेत असलेला भाग, बीप मार्केट परिसर, गुलशन चौकाजवळील जरिया फाउंडेशन शेजारचा भाग, रमानगर, संजय नगर आणि कुरेशी मोहल्ला या परिसरात पोलीस प्रशासनाने अनेकदा छापेमारी करत मोठ्या प्रमाणात कथित गोमांस जप्त केले आहे, तर काही प्रकरणांमध्ये गोवंश देखील हस्तगत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। शिवप्रतिष्ठान संघटना, बजरंग दल आणि गोरक्षकांनी वेळोवेळी पोलिसांकडे तक्रारी करत कारवाईची मागणी केली होती। त्यांच्या म्हणण्यानुसार वार्ड नंबर 2 हा आता गोमांस तस्करीचा अड्डा बनत चालला आहे। विशेष म्हणजे एका बाजूला गोमातेला राष्ट्रीय पशु घोषित करण्याची मागणी केली जाते आणि दुसऱ्या बाजूला त्याच समाजातील काही घटकांवर गोहत्या आणि गोमांस तस्करीचे आरोप होत असल्याने शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। जर खरोखरच गोमातेबद्दल आदर आहे तर मग वारंवार होणाऱ्या कारवाया थांबत का नाहीत? गोमातेच्या नावाने निवेदन आणि मागच्या गल्लीत गोमांसाचा व्यापार, ही नेमकी कोणती मानसिकता आहे? कायदा सर्वांसाठी समान असेल तर अशा अवैध धंद्यांवर कायमचा बंदोबस्त कधी होणार आणि पोलीस प्रशासन आता मोठी कारवाई करणार का? श्रीरामपुरात सध्या गोमाता आणि गोमांस या दोन टोकांच्या मुद्द्यांवरून वातावरण तापलेलं दिसत आहे। एकीकडे धार्मिक भावना तर दुसरीकडे कायदा आणि बेकायदेशीर धंद्यांचा प्रश्न। या संपूर्ण प्रकरणात प्रशासन पुढे काय भूमिका घेतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।